प्रेज द लॉर्ड. गुड मॉर्निंग. या गोष्टीचं नाव आहे पापांची क्षमा मागणे. एका गावात रमेश नावाचा एक मुलगा राहत होता. त्याच्याच बाजूला त्याचे शेजारी लोक राहत होते. एके दिवशी त्याने त्याच्या शेजारच्या घरी असलेल्या खुरुड्यातून एक कोंबडी चोरून नेली व त्याने ती कोंबडी कापून मस्तपैकी शिजवून खाल्ली. त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी त्या कोंबडीचा मालक खुरुड्यामध्ये कोंबडी पाहायला गेला, तर त्या ठिकाणी त्याला कोंबडी सापडली नाही. त्याच्या मनात विचार आला की आपली कोंबडी कोणी चोरून नेली. त्या गावात 3 ते 4 अशी मुले होती. ती मुले दुसऱ्यांच्या खुरुड्यामधील कोंबड्या गायब करत असत. तर त्या मालकाने त्या 4ही जणांना एकत्र केले आणि तो मालक म्हणाला, माझ्या खुरुड्यातील कोंबडी कोणी चोरून नेली ते सांगा. ते चौघेही कबूल व्हायला तयार नव्हते. तेव्हा अचानक मालक म्हणाला, डोक्यावरील केसामध्ये मला कोंबडीचे पंख दिसत आहेत, त्यामुळे तुम्ही लवकर कबूल व्हा. असं म्हटल्यावर रमेश लगेच आपल्या डोक्यावरील केस झाडू लागला. तेव्हा त्या मालकाच्या लक्षात आलं की आपल्या कोंबडीचा चोर तर रमेश आहे. तेव्हा त्या मालकाने रमेशला विचारले, चोरी तूच केली आहेस? त्यावरून रमेशला आपण केलेल्या चोरीची कबूल द्यावी लागली. तो म्हणाला, होय, मीच कोंबडी चोरली होती. त्यावरून मालक रमेशला बोलला की आता तू चोरी करू नकोस. असं बोलून त्या मालकाने रमेशने केलेली ती चूक माफ केली व त्याने त्या दिवसापासून कधीच चोरी केली नाही. आपल्याला पवित्र शास्त्रात 1 योहान याचा 1 अध्याय 9 वचन हे सांगतं की जर आपण आपली पापे कबूल करतो तर तो विश्वासू व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल आणि आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध राखेल. या गोष्टीवरून आपल्याला सुद्धा लक्षात येतं की आपण जीवन जगत असताना आपल्या हातून कितीतरी वेळा चुका अपराध घडत असतात. त्या चुका आपण आपल्या देवाजवळ कबूल करून त्याची क्षमा मागितली पाहिजे. आमेन.